श्री गुरुदेव दत्त. कल्पना करा, एका आईने आयुष्यभर भक्ती केली, पण तिच्या प्रत्येक आनंदावर दुःखाची सावली होती. तिने देवाकडे फक्त एकच प्रार्थना केली, हे दत्तप्रभू, मला असा पुत्र द्या जो जगाचे कल्याण करेल. पण तिला माहीत नव्हता की एक दिवस स्वतः दत्तप्रभू तिच्या दारात येणार आहेत. आजच्या या अधिक मास विशेष भागामध्ये आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 3, श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य अवताराची अद्भुत आणि रहस्यमय कथा. ही कथा फक्त ऐकू नका, तर मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा, कारण या अध्यायामध्ये लपलेला आहे गुरुभक्तीचा अत्यंत गूढ संदेश. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, भक्तांपर्यंत शेअर करा, दिबांग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, कारण पुढील प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतील अशाच अद्भुत गुरुलीला. कॉमेंटमध्ये प्रेमाने एकदा नक्की लिहा, अन्न श्री गुरुदेव दत्त. अध्याय 2 मध्ये नामधारकाने श्री दत्तात्रेयांच्या दिव्य अवताराची कथा ऐकली. त्या कथेमुळे त्याच्या मनात भक्ती आणखी दृढ झाली. आता तो सिद्धमुनींना विनंती करतो, हे गुरुदेव, श्री दत्तात्रेयांच्या पुढील अवतारांविषयी मला सविस्तर सांगा. तेव्हा सिद्धमुनी अत्यंत शांत आणि तेजस्वी स्वरात श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य अवताराची कथा सांगू लागले. पृथ्वीवरील दुःख, सिद्धमुनी म्हणाले, कलियुगात लोक पाप, दुःख आणि अज्ञानात अडकले होते. धर्म कमी होत होता, लोक स्वार्थी होत चालले होते, भक्तांना योग्य मार्ग सापडत नव्हता, साधू आणि सज्जन त्रस्त झाले होते. तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी श्री दत्तात्रेयांनी पुन्हा अवतार घेण्याचा संकल्प केला. पीठापूर नगरी आंध्र प्रदेशातील एक पवित्र नगरी होती. पीठापूर, तिथे राहत होते एक अत्यंत धर्मनिष्ठ ब्राह्मण दाम्पत्य, अप्पलराज, सुमती माता. दोघेही दत्तभक्त होते. त्यांच्या घरी रोज पूजा, जप, अतिथी सेवा, दान धर्म असे सतत सुरू असे. सुमती मातेंचे दुःख. सुमती मातेला अनेक पुत्र झाले होते, पण कोणी जे देत नव्हते. या दुःखामुळे तिचे हृदय तुटले होते. ती रोज दत्तप्रभूंना प्रार्थना करत असे, हे दत्तप्रभू, मला असा पुत्र द्या जो जगाचे कल्याण करेल. अमावस्येचा दिवस. एक दिवस अमावस्या होती. त्या दिवशी अप्पलराज श्राद्ध कर्मात व्यस्त होते. त्याच वेळी एक तेजस्वी संन्यासी त्यांच्या दारात आले. त्यांनी भिक्षा मागितली, भवती भिक्षांदेही. सुमती मातेला धर्मसंकट वाटले, कारण श्राद्ध पूर्ण होण्यापूर्वी भोजन देणे नियमाविरुद्ध मानले जात होते. पण त्या संन्यासाच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होते. सुमती मातेंची सेवा. सुमती मातांच्या अंतःकरणातून आवाज आला, हा साधू सामान्य नाही. त्यांनी श्रद्धेने त्या संन्याशाला भिक्षा दिली. क्षणात संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजळून गेले. तो संन्यासी हसला आणि आपल्या मूळ तेजस्वी रूपात प्रकट झाला. श्री दत्तात्रेय. दत्तप्रभूंचा आशीर्वाद. श्री दत्तात्रेय म्हणाले, माते, तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत. ते पुढे म्हणाले, आम्हीच तुझ्या पुत्ररूपाने जन्म घेऊ. हे ऐकून सुमती मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म. काही दिवसांनी सुमती मातेला तेजस्वी पुत्र झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी दिव्य प्रकाश पसरला. वातावरणात शांतता निर्माण झाली. लोकांना अद्भुत आनंद जाणवला. त्या दिव्य बालकाचे नाव ठेवले गेले श्रीपाद श्रीवल्लभ. हे श्री दत्तात्रेयांचे प्रथम पूर्ण अवतार मानले जातात. बाल लीला. लहानपणापासूनचे श्रीपाद श्रीवल्लभ सामान्य बालक नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. त्यांच्या शब्दात ज्ञान होते. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. दिव्य चमत्कार. घरात 2 भाऊ अपंग होते, एक अंध आणि दुसरा लंगडा. श्रीपादांनी कृपादृष्टी टाकताच दोघेही निरोगी झाले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. लोक म्हणू लागले, हे बालक सामान्य नाही, हे साक्षात दत्तप्रभू आहेत. संन्यासाचा निर्णय. वया वाढत गेले तसे श्रीपादांच्या संसारात रस कमी होत गेला. एक दिवस त्यांनी आई वडिलांना सांगितले, माझा जन्म लोककल्याणासाठी झाला आहे. मला तीर्थयात्रेला जावे लागेल. सुमती माता दुखी झाल्या, पण त्यांना माहीत होते की हा पुत्र साधा मानव नाही. आईला दिलेले वचन.
श्रीपाद म्हणाले, आई, तू मला जिथे आठवशील तिथे मी तुझ्यासोबत असेन. हे ऐकून सुमती मातांचे मन शांत झाले. अध्याय 3 मधील गूढ संदेश. 1. खरी भक्ती कधी वाया जात नाही. सुमती मातांची श्रद्धा अखेरीस फळाला आली. 2. अतिथीमध्ये देव पाहावा. साधूच्या रूपात स्वतः दत्तप्रभू आले. 3. गुरु भक्ताच्या घरी स्वतः येतात. निर्मळ भक्ती असेल तर देव स्वतः मार्ग दाखवतात. 4. दत्तावताराचे कार्य. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म लोककल्याणासाठी झाला होता. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 3 मध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य अवताराची अद्भुत कथा ऐकली. या कथेमधून आपल्याला समजते की खरी भक्ती आणि श्रद्धा असेल तर गुरु स्वतः भक्ताच्या जीवनात मार्ग दाखवण्याची येतात. आम्हाला जर ही पवित्र कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच दिव्य अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. कारण पुढील अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत आणखी एक रहस्यमय आणि चमत्कारी गुरुलीला. म्हणून पुढील अध्याय चुकवू नका आणि कमेंटमध्ये प्रेमाने एकदा नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुमची एक कमेंटही भक्तीची ऊर्जा हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकते. पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्र अध्याय 4 सोबत.